नमस्कार. BR न्यूजच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत, त्यांची मतं जाणून घेत आहोत. आज आपण बातचीत करणार आहोत बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद हैबतपूर यांच्याशी. ते वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वय देखील आहेत. सर नमस्कार. नमस्कार. वंचित बहुजन आघाडी ह्याची स्थापनाच मुळात कशाच्या आधारावर किंवा कशासाठी झाली? मुळात उपेक्षिताला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आणि या देशामध्ये बाबासाहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं की लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे. लोकशाही तर भारतामध्ये प्रस्थापित झाली, पण त्याच्या सामाजिकरणाचा एक मोठा विषय तसाच राहिला आणि लोकशाहीचं परिवर्तन पुन्हा घराणेशाहीत झालं आणि पुन्हा घराणेशाहीकडून हुकुमशाहीकडे लोकशाहीचा प्रवास सुरू झाला. आणि म्हणून घराणेशाहीच्या विळख्यात अडकलेली लोकशाही सामाजिकरणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बाहेर काढलेली आहे. राज्यकर्त्याची जमात बनायचं असेल तर एका जातीवर होणार नाही, असंख्य जातींना एकत्र आणावं लागेल आणि जातीअंताचा लढा लढत सिंहासनाकडे निघावं लागेल. आणि प्रजासमाजाला राजासमाज बनवण्याचं जे स्वप्न घटनाकारांचं होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आहे. वंचित बहुजन आघाडी आता सध्या 42 होती, आता सगळ्या 48 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर काय परिस्थिती आहे सध्या? रिस्पॉन्स कसा आहे राज्यातून? सबंध महाराष्ट्रामधल्या सामान्य माणसामध्ये एक मोठा असंतोष आहे. मग संविधानाच्या जाळण्याच्या प्रक्रियेपासून ते मग सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या प्रश्नापर्यंत या देशाच्या सरकारने या देशाच्या सामान्य माणसाची घोर निराशा केलेली आहे. आणि सगळ्यात खोटे बोलणारे प्रधानमंत्री या देशाला मिळालेले आहेत आणि त्यांचाच कित्ता गिरवणारे मुख्यमंत्री देखील महाराष्ट्राला मिळालेले आहेत. मग धनगरांना खोटं बोलणं असेल, लिंगायतांना खोटं बोलणं असेल, OBC लोकांना खोटं बोलणं असेल किंवा मुसलमानांना खोटं बोलणं असेल, भटक्या मुक्तांची दिशाभूल करणारं सरकार आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक नवा पर्यायची लोक वाट पाहत होते. 50-60 वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीनंतर मोदींमध्ये थोडासा आशावाद लोकांनी पाहिला होता, पण तोही भ्रमनिराश झाला आणि या देशाचा मोदी हा सगळ्यात खोटारडा निघाला आहे म्हटल्यानंतर लोक पुन्हा आधार शोधत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय स्वच्छ प्रतिभेचे, पारदर्शक व्यक्तिमत्व असणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, जातीअंताचा लढा लढणारे तज्ज्ञ असे बाळासाहेब आंबेडकर नेतृत्व पुढे आलं आणि आज महाराष्ट्रातले सगळेच लोक, सगळ्याच समाज घटकाचे लोक बाळासाहेबांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. महाराष्ट्रामध्ये खूप सुंदर चित्र आपल्या सगळ्यांना बघायला भेटेल. नक्कीच. सोलापुरात सुद्धा आता मोठी चुरस बघायला मिळते. भाजपने डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे लिंगायत धर्मगुरू आहेत, त्यांना मैदानात उतरवलं आहे. सुशीलकुमार शिंदे आहेत ज्येष्ठ नेते, गेली 50 वर्ष ते राजकारणात आहेत. आणि एकीकडे बाळासाहेब आंबेडकर. सध्या सोलापुरातून काय? नाही, माझं असं म्हणणं आहे, गेल्या 7-8 दिवसापासून मी सोलापुरातच आहे. फॉर्म भरल्या दिवसापासून या प्रक्रियेशी जवळून निगडीत आहे. आणि म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक तिरंगी नाहीच आहे. मुळात ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरांनी फॉर्म भरला त्या दिवशी शिंदे साहेबांचा पराभव झाला हे निश्चित आहे. आणि म्हणून आता आमची लढाई ही दुरंगीच आहे. आम्ही भाजपच्याच फाईटमध्ये आहोत. आमची आणि भाजपचीच फायटिंग आहे. म्हणजे कुस्ती बाळासाहेबांबरोबर आता महाराजांचीच कुस्ती आहे. आणि जे पूजनीय स्वामीजी भारतीय जनता पार्टीनं प्रेझेंट केलेले आहेत, पूजनीय जयसिद्धेश्वर स्वामीजी, आम्ही मठांचा आणि त्या सगळ्या तेजस्वी परंपरेचा सन्मान करतो. पण स्वामीजींना भाजपानं प्रेझेंट असं केलं की ते लिंगायत समाजाचे गुरु आहेत म्हणून. पण वास्तविक पाहता लिंगायत धर्माच्या कुठल्याही नीतिमूल्यांशी, आचार विचारांशी स्वामीजींचा संबंध नाही आहे. लिंगायत ही काही जात नाही आहे. मुळात लिंगायत धर्म आहे. धर्म म्हणजे जीवन पद्धती आहे. धारणा धर्म इत्याहू धर्मो धारयते प्रजा. धर्म म्हणजे माणसाच्या दैनंदिन जीवन पद्धतीला धर्म असं म्हणतात. आणि बसवण्णांनी जी काही कायिक सिद्धांत असेल, दासोह सिद्धांत असेल, अनुभव मंटपाचा सिद्धांत आहे, ही जी काही धर्माची विशिष्ट मांडणी केलेली आहे त्या मांडणीमध्ये पूजनीय स्वामीजी बसत नाहीत. स्वामीजी स्वतःला असं म्हणतात की मी सनातन वैदिक आहे, सनातन धर्मीय आहे, असं त्यांचे वाक्य आहेत.
भाजप म्हणते हे लिंगायत गुरु आहेत आणि स्वामीजी म्हणतायत मी सनातन वैदिक आहे. म्हणजे कशाचा ताळमेळ कशाला नाही आहे. स्वामीजी लिंगायत विचारधारेच्या सोबत नाही आहेत. अंधश्रद्धा पाळणारी व्यक्ती बसवण्णांशी प्रामाणिक राहू शकत नाही. आपण उंच बसून स्थानावरती बसून लोकांना खाली बसवणारे आणि मठामध्ये अस्पृश्य लोकांना ओबीसीला न येऊ देणारे महाराज हे महात्मा बसवण्णांच्या विचाराशी इमान राहू शकत नाहीत. आणि म्हणून ते महाराज लिंगायत नाही आहेत. कुठल्याही अंगानं ते लिंगायत नाहीच आहेत. त्यामुळं आम्हाला आमची लढाई लिंगायतांच्या विरोधात नाही. उलट भाजपानं लिंगायत आचार विचारानं नसलेला असा व्यक्ती लिंगायतांच्या साध्या भोळ्या मतांवरती डोळा ठेवून डल्ला मारू पाहणाऱ्या भाजपने लिंगायत समाजाची दिशाभूल करण्यासाठी आणि महात्मा बसवण्णांच्या विचाराचा अपमान करण्यासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या विचाराचा अपमान करण्यासाठी हा उमेदवार लिंगायतांच्या माथी मारण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे बसवण्णांचा फोटो घरात लावणाऱ्या लिंगायतावर माझा विश्वास आहे की तो बसवण्णांचा विचार करेल कधीतरी किंवा बसवण्णांचा विचार घेऊन आज मैदानात कोण उतरला आहे. कैकाड्याला तिकीट देणारे बाळासाहेब आणि बसवण्णांनी अनुभव मंटपाचं अध्यक्षपद अल्लमप्रभूंना दिलं जे नटू जातीचे होते ते भटक्यामुक्तांचे होते. म्हणजे कुठंतरी महात्मा बसवण्णांच्या विचाराला स्पर्श करण्याचा मोठा प्रयत्न बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. आणि जात आणि धर्म ही वारसा हक्कानं मिळणारी गोष्ट नाही आहे. महापुरुषाच्या विचाराबरोबर इमान राखणाराच लिंगायत आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर महात्मा बसवण्णांच्या विचाराशी इमान राखणारे बसवण्णांचे खरे वारसदार आहेत. तुम्ही लिंगायत समाजाचा प्रश्न केलात मी म्हणून विचारतोय. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि त्याची मान्यता मिळावी म्हणून अनेक मोर्चे निघाले. पण सोलापुरात एवढा प्रतिसाद मिळत नाही कारण इथे मठाधीश महाराजांचं वर्चस्व आहे. मग त्या परिस्थितीत आपली काय लिंगायत समाजापर्यंत पोहोचण्याची हे आहे. मुळात बघा सामान्य लिंगायत हा अजूनही बसवण्णांशी बांधलेला आहे. तो प्रचंड भक्ती आहे. आता माझी श्रद्धा आहे शिवयोगी सिद्धरामेश्वरावरती. पण झालं असं की आमच्या धर्मामध्ये मनुवादी व्यवस्थेनं शिरकाव केला आणि भांडवलवाद आणि धर्मातली पुरोहित शक्ती हे दोघांचं एकत्रीकरण या सोलापुरात जास्ती प्रमाणात पाहायला मिळते. म्हणजे महाराज लोक आणि भांडवलवादी लोक म्हणजे पैसेवाले लोक आणि पुरोहित लोक ही दोस्त आहे तिथं सोलापुरात. आणि यांची दोस्ती लिंगायतांच्या महात्मा बसवण्णांचा अपमान करणारी दोस्ती आहे. आणि इथले भांडवलवादी लोक जे स्वतःला मालक समजतात, सोलापूरचे मालक समजतात स्वतःला, ते लोक महाराजांना सोबत घेऊन हा जो डाव रचत आहेत लिंगायत मतांवरती डोळा ठेवून. तर माझं स्पष्ट असं म्हणणं आहे इथल्या मोर्चेमध्ये बरेचसे आम्ही कमी पडलो आहेत असं नाही. किंवा लोकांना इथल्या सोलापूरच्या लिंगायत मोर्चेमध्ये आमचे जे काही लोक आहेत जबाबदार लोक आहेत दे आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. म्हणून मोर्चेत थोडेसे लोक कमी आले म्हणून बसवण्णांचा तो पराभव नाही आहे लक्षात घ्या. काम करणारे लोक कमी पडले म्हणून कदाचित तसं झालं असेल. पण आजही सोलापुरामध्ये बसवण्णाला आदर्श मानून जीवन जगणारे असंख्य लिंगायत आहेत. आणि त्या लिंगायतांच्या डोळ्यात मी अनेक ठिकाणी सभा घेताना पाहतोय. मला तिथे बाबासाहेबांचं आणि बसवण्णांचं दर्शन होतं. नक्कीच सर. परंतु अजून एक आहे की काँग्रेसने आरोप केला आहे की भाजप धर्माचं तर वंचित बहुजन आघाडी जातीचं राजकारण करत आहे. काँग्रेसला त्यांचा पराभव दिसायला लागल्यापासून शिंदेसाहेबांच्या वक्तव्यामध्ये बरेच गडबडी व्हायला लागलेल्या आहेत. मी शिवयोगी सिद्धरामेश्वराचरणी प्रार्थना करतो की शिंदेसाहेबांचं मानसिक संतुलन आणि त्यांचं आरोग्य सगळं त्यांनी सुरक्षित ठेवो. त्यांचा पराभव वाटेल दिसल्याकारणाने काँग्रेसच्या माध्यमातून असे आरोप व्हायला लागलेले आहेत. आणि 5,000 मतं मिळणार नाहीत किंवा संविधानाचा खून करतायत वगैरे वगैरे हे जे बोलणं चाललं आहे सध्या काँग्रेसवाल्यांचं हे दुर्दैवी बोलणं आहे. असं काही नाही आहे. वास्तविक पाहता वंचित बहुजन आघाडी जातीचं आणि धर्माचं कधीच राजकारण करत नाही. आम्ही जातीला जातीशी जोडायचं काम करतो आहोत. ही एक जातीअंताच्या लढाईचा पार्ट आहे. आता तुम्ही जर ठरवलंच आहे दोघांनी मिळूनच महाराष्ट्र लुटायचा तर मग तुम्ही आरोप करायला मोकळे आहात. काँग्रेसला आणि भाजपाने ठरवलं आहे की आता लुटायचं तर आपण दोघांनीच. मग कधी मी लुटणार मग कधी माझ्या पोराला भाजपमध्ये घालून पोरगा लुटणार असं त्या दोघांनी ठरवलेलं आहे. आणि म्हणून या दोघांनाही संपवण्यासाठी यांची विचारधारा संपविण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर एकमेव प्रभावी माध्यम आहे. सर सोलापुरात शहरात आणि दक्षिण अक्कलकोट या भागामध्ये लिंगायत समाजाचं वर्चस्व मोठं आहे. तर बहुतांशी लिंगायत समाज सध्या भाजपच्या पाठीशी आहे. तर तो वंचितकडे आणण्यासाठी आपले काय प्रयत्न आहेत आणि आपल्याला कसा प्रतिसाद लिंगायत समाजातून? सातत्यानं आम्ही हा प्रयत्न खरं तर या प्रयत्नांची सुरुवात
लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेच्या आंदोलनापासून सुरू झालेली आहे। या अलीकडच्या 15-20 वर्षाच्या काळामध्ये RSSचं लिंगायतांमध्ये मोठं काम वाढलेलं आहे, लक्षात घ्या। त्यांनी टार्गेट ठेवलं लिंगायतांना आणि त्यांच्यात काम वाढवलं। मग भिडेंचं काम असेल, सनातन प्रभातचं काम असेल, त्यांनी जाणीवपूर्वक टार्गेट ठेवलं लिंगायतांना की आपल्याला यांच्यात काम करायचं आहे। कारण मुळात लिंगायत धर्म हा समतावादी आहे, जात वर्ण वर्ग विरहित एकसंघ शरण समाज निर्माण कल्याण राज्य निर्माण महात्मा बसवण्णा म्हणतात। इवन अम्मवई इवन अम्मवई इवन अम्मवई आमची विचारधारा आहे। म्हणून अशा धर्मामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी वैदिकांचा शिरकाव झाला, अलीकडच्या काळामध्ये झालंय आणि त्याचे परिणाम असे झाले की सेक्युलर असणारा लिंगायत, आपला व्यापार आणि आपल्या जमिनीशी कायकवे कैलास हा सिद्धांताशी इमानदार असणारा लिंगायत हा दुर्दैवाने मनोवादी व्यवस्थेकडे झुकला आणि आमच्या मठापीठांमध्ये देखील जातीवादी माणसं जाणीवपूर्वक बसवली गेली, पुरोहितवादी माणसं बसवली गेली। जंगम प्रचारक बसण्याऐवजी जंगम पुरोहित बसले आणि मग आमचं नुकसान झालं आणि मग काम वाढलं। आज रोजी जरी लिंगायत दिसत असला भाजपाचा टेंटमध्ये तरी आपण म्हणतो ना, मला तुझ्या रक्तातला भीमराव पाहिजे, तसा आम्हालाही सामान्य लिंगायतांच्या रक्तातला बसवण्णा जागा करावा लागेल आणि तो बसवण्णा जागा करण्याचं काम लिंगायत आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या 3-4 वर्षापासून मोठ्या प्रमाणात झालं आहे। त्याच्यासाठी आम्ही बलिदान दिलं आहे। कलबुर्गींचं हे बलिदान आहे, गौरी लंकेशचं हे बलिदान आहे, हे बलिदान वाया जाणार नाही। परमपूज्य डॉक्टर माता महादेवी असतील, परमपूज्य लिंगायक्य चन्न बसव पट्टदेवरू हिरेमठ संस्थान भालके असतील, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आहेत, कोरणेश्वर महास्वामीजी आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांच्या प्रबोधनाचं सातत्यानं काम चालू आहे। महाराष्ट्र बसव परिषद ताकदीनं मैदानात उतरलेली आहे, ब्रेनवॉश करण्यासाठी, केडर घेण्यासाठी आम्ही करतो। आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून मंथन होईल मोठ्या प्रमाणामध्ये आणि बसवण्णाला इमान राखणारे लोक बाळासाहेबांच्या पाठीशी, ती लक्षात घ्या। बाळासाहेबांचा विजय आणि बाळासाहेबांचा पराजय हा माझ्या दृष्टीनं याचं मापदंड एकच आहे, बसवण्णांचा विजय होईल त्याच दिवशी ज्या दिवशी आम्ही बाळासाहेबांना विजयी करू। नक्कीच सर, जसा दलितांना तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तसाच लिंगायतांना तुझ्या रक्तामधला बसवण्णा पाहिजे, हा विचार आता हैबतपुरे यांनी मांडलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे। BR न्यूजच्या या सत्ताचक्र कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटूया नव्या मान्यवरांसह, नव्या चर्चेसह। तोपर्यंत पाहत राहा BR न्यूज चॅनल।